तर मित्रांनो पहिला घेतो आईचं दर्शन, त्यापासून होईल आपली सुरुवात. तर मित्रांनो दर्शन घेऊन थेट निघालो आनंदवाडीला. तर आपण निघालो आहे आता भिवंडी स्टेशनला आपण जाणार. तिकडे आपले मित्र भेटणार आपल्याला सगळे. सो सगळेजण एकत्र होऊन मग भिवंडी स्टेशनवरून आम्ही डायरेक्ट कणकवली स्टेशनपर्यंतचा प्रवास ट्रेनने करणार आहोत. तर भिवंडी स्टेशनपर्यंतचा रोड आपल्या गावापासून 20 ते 25 मिनटाचा आहे. सो आपण त्यामुळं 15-20 मिनटं आधीच निघालो आहोत, जेणेकरून ट्रेनला लेट नाही झालो पाहिजे. नंतर एकतर खूप घाई होते, त्यामुळं 10-15 मिनटं लवकर गेलेलं चांगलं. तर मित्रांनो छोट्या भावाने मला ड्रॉप केलेला आहे आणि त्याला घरी पाठवला मी इकडून. हे चौकात जा, मॅसेज कर. फायनली स्टेशनवर पोचलो आहे आपण. आता बघूया कोण कोण इकडे लवकर येऊन बसलेले आहेत. गपचूप येऊन बसला एकटाच. खरं पार्टनर काय तुझा 10:30चा टाईम देते आता 11. बोल 2 शब्द बोल. टाईम तो मॅनेजर आपल्याला येरा करतो डायरेक्ट. मॅनेजर आपल्याला 10:30ला पोहोचा ना. मॅनेजर आपल्या येतो 11:15ला. कवत आज त्यांची मॅगीची पार्टी होती आज ते काय जोशमध्ये असतील सध्या. ठीक आहे बघू आता. भावालीवरून भावाली इकडून खूप दूर आहे, तरी पण भाऊ लवकर आलाय. परफेक्ट वेलेवर झालं ना. एक अरे बॅग मध्ये वजन एवढं आहे माझ्या जोरीने एके हाताच्या जोरीने तुला मला भाई तुला बोललो ना. मी का बोलतो. ठीक आहे तो विषय जाऊन दे. मॅनेजरचा कसा करायचा अजून पोचत नाही. मॅनेजरला गला दाबानं कला करा सध्या अंडराम तेच शेल त्यांना. हे कटरेल कसा आहेस. रॉक ऑफ टेमगर फुल जॉस मध्ये. मॅनेजरचं आगमन झालेलं आहे आणि आमचे फिनिशर महेंद्र मागे. अरे वा 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 न्यू ऍड झोपायला भेटेल ना आज 100%. बघा. मी हवा या कनेक्शन घेते बस कना टेन्शन रा. कुठं शेवबुंदी लावले महेंद्रची. शेवबुंदी आणायला गेले महेंद्रला. इकडे ट्रेन आले. पैशाची मागे लागले ते ग्रामीण मध्ये बॅटिंग. कौशल झालाय लेट. ट्रेन स्टेशनवर आली आणि कौशल काय येत नाही अजून. कसा दाखव. ऑन टाइम त्यांचा परफेक्ट टाइमवर पोहोचलोय भाई. हा माझा कन्फर्म तिकीट नाही मला माहित आहे. मजबुरी. कसा करायचा मी आज पहिल्यांदा भेटले भाड्या. आम्ही कसं करायचं. जेपीचा ग्राउंड बघायचं आपल्याला ट्रेन मधून. हे टायगर येईल ना आता. नक्की येईल काय. हा महेंद्र जाणी. मग तू छोटा बच्चा कोण आहे देख. छोटा अपने टीम में बैठने के वास्ते घुसते पाटीन तो मुझे खाना मिला क्या तुमको भाई. अरे टिकट ही कंफर्म नहीं मिलता. खाने की थी बात ही छोड़. अभी किसकी गलती है. मॅनेजर की दूसरा किसकी. हे शेवबुंदी. हा तुला परत जेवायला कोण येईल. आखी रात झोपलो नाही ना. आहेच रे नांदगावला. रशील का नांदगावला. विनयची फाईन वाचली. ते मुजमिलच्या मुला विनय दिसलाच नाही त्याच्या आरशा. मग तिकीट आहे. तो बघ ना कसं झोपले. यो त्या कालोखान दिसलाच नाही याच्या आरशा. शुभ सकाळ मित्रांनो. तर आपण आता पोचतोय कणकवलीच्या स्टेशनवरती 1 मिनिटामध्ये. मित्रांनो आपण आता पोचलोय कणकवलीच्या स्टेशनवरती. स्टेशनवरती खूप आकर्षक पेंटिंग आहे तिकडे. चला आमची बस लवकरच आलंय.
बस नाही लवकर आली, बस टायमावर. ट्रेन लेट झाली. आपण लेट आली. ट्रेन लेट झाली, बस लवकर झाली. कौशे कंटोली. हे कंट्रोली चॅटिंग नंतर कर, बस चल पटकन. कोणी टाकल्यावर लागेल. रस्त्याच्या पलीकडे झालेला भयानक अपघात. तिकडे सर्व पोरं आपली गेली मदतीला धावून. विनीत भाऊला थोडा का वेळ भेटला तो लगेच झोपून जातो. तर फायनली आपण आपल्या रूम्सच्या लोकेशनवरती पोचलेलो आहोत. तर मित्रांनो, प्रवास करून झाल्यानंतर आम्ही केला थोडा आराम. क्लायमेट खूप चांगलं आहे देवगडमध्ये आणि आज मॅच पण आपली रात्री आहे. सेकंड राऊंड आहे सेमीफायनलचा, तर थोडं फिरून घेतो. हम बहुत खुश नसीब है. ओमकार तारमले रणजी प्लेयर है तो कॉल मिला है. ये ब्लॉग मध्ये ब्लॉग बनवले आज आणि ब्लॉग बनवले. रणजी प्लेयर आयपीएल प्लेयर ओमकार तारमले है तो कॉल बोल. हॉटेलवर जाऊन सर्वात आधी केलं जेवण ऑर्डर. बघू शकता, सुरमई थाली. आणि मी शनिवारी खात नाही म्हणून मला व्हेज. ते बोला जागा. ये विनर के बहुत पुराने हैं. एक लेफ्ट आर्म और एक राइट आर्म. आज भी हम लोग जमे हुए हैं. पुराने यार. पुराने यार मिल बैठे. हॉटेल वसंत विजयला जेवायला जा. खूप सुंदर जेवण आहे. आज मोदकाचा बेत आहे कारण कालच एकादशी झाली, आज शनिवार आहे. जाऊन हॉटेल वसंत विजयला जेवा आणि तिथे मोदकाचा आनंद घेऊ. तुम्हाला भेटला की आम्हाला की भेटलं. 100% काय ना. आमची पोरं जेवली हॉटेल निखिलला. या मागेला पुढे घेऊन जा आणि लवकर जेवायला द्या. आकाश भाई होतोय रेडी. कौशल पाटील अजून निघत नाही, तो काहीतरी करतोय. अरे सो जेपी चालू आम्ही पायी आता ग्राउंडवर बोलवलंय. पहिले चहा पिऊन घेतो. पहिले चहा नंतर मॅच. जेपी दादा बोलला तसा आपण थेट जाऊन एक एक चहाचा आनंद घेतला. एकच आंब्यावर बाकीच्या आंब्यानं नाही. साईज बघा मित्रांनो आंब्यांची, जाऊ नाही शकत आतमध्ये, काठी लावलेत. फोटो शूट साठी जागा शोधतोय मित्र. काकू भिवंडीवरून. ग्राउंड मध्ये भेटला आपला मित्र योगेश भाऊ. टीम पण ग्राउंड वरती एंटर झालेली आहे पूर्ण एकत्र. योगेश भालेकर, आकाश सिंग, मुजम्मिल, महेंद्र मागे, कौशल अंबाळा, विनीत माली, प्रतीक पाटील टेंबिवडी. खूप चांगला गोलंदाज आहे आकाश. ये पटकन और भाई के लोग देख रहे होगे, सपोर्ट कर रहे होगे भाई को. और भाई को ग्राउंड में भी सपोर्ट कर रहे होगे और सोशल मीडिया पे भी सपोर्ट कर रहे होगे. थँक्यू सो मच ब्रो. मला विनंती आहे कृपया लगेच आपण मैदान निजाम मलिंगा याच्यासाठी कॅश प्राइज होते. मकबूल बोरकर यांच्याकडून 200. आणि या स्पॉन्सरच्या टीमने मॅच जिंकलेली आणि स्पॉन्सरचा आनंद बघा, ॲक्टिंग बघा, ॲक्शन बघा, एकदम कडक. कैसा लगता है रे? अरे ब्लॉग बन रहा है क्या? ब्लॉग बन रहा है ना, तू जा रहा है ना अभी. चलो गाइस मिलते हैं अगले ब्लॉग में. हमने चलो. बहुत बढ़िया प्रदर्शन करा है. बाय 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 बाय. हमें रखना ही नहीं चाहिए रूम में. सकाळी 4:30 वाजता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. सकाळी 6:30 वाजता पोहोचलो कुडाल स्टेशनवर. ट्रेन येईल का आज? श्याम भाईला माहिती, तो म्हणतो 8:30-9ला येईल बोलते ट्रेन. ट्रेन तर 7ची होती भाई. ट्रेन 7ची होती. त्यांची मीटिंग चालू आहे काय? थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर सगळेजण एकत्र आले आणि करायला लागले अलिबागला जायची प्लॅनिंग. महाशिवरात्री
या निमित्ताने तो चषकही खूप जोरात असतो. तिथं मुंडे नाव करे स्टेशन या बाजूला येईल तो पण आता येऊन देत नाही ना त्यांच्या मुंडी बिंडी करशील ना परत तिचा टायगर कंचा आणत आम्ही चल इकडे ट्रॉफी. अरे वा क्रिकेट चालू आहे वा. आता विटावाचा ग्राउंड बघ. नेत्रवर्ती एक्सप्रेस फायनली ठाण्याला पोचली. ठाण्याला पोचलो आणि आमचे सगळे प्लेयर्स गायब झाले. कोण कुठं उतरलात कोणाचाच पत्ता नाही. जयेश पाटील टेन्शनमध्ये आले. थांबा जरा पिसाळले कंचे ब्रिजवर चालले पुढचे ब्रिजवर JP पिसाळले. ट्रेनमधून आलो थेट रिक्षामध्ये. घर वापसी. तर आपण ठाण्याला पोहोचलोय सुखरूप. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आता.